आपल्याला टॉर्क इन इपिसायक्लिक गिअर ट्रेन बघायचा आहे. त्यासाठी एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं मी घेतले. त्याच्यामध्ये शाफ्ट ए हा इनपुट होता, शाफ्ट बी हा आउटपुट होता. शाफ्ट ए ला एक गिअर कनेक्ट आहे बघा, हा सन गिअर म्हणजे सी. याला तुम्ही इनपुट स्पीड दिली आणि ती स्पीड शाफ्ट बी ला आउटपुटला गेली. म्हणजे एक कुणाकडून तर इनपुट स्पीड आली, कुठल्या तर गिअर थ्रू किंवा आर्म थ्रू आउटपुटला स्पीड गेली. आता याच्यामध्ये त्यांनी प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं गिअर जी इज फिक्स्ड, म्हणजे हा जो गिअर आहे इंटरनल गिअर, हा गिअर काय होता, फिक्स होता. मग तुम्ही असं कोणतंही तुम्ही एक्झाम्पल घ्या, कोणतंही इपिसायक्लिक गिअर ट्रेन मध्ये, त्यामध्ये एक इनपुट असतो, एक आउटपुट असतो आणि तिथं कुठला तर एक गिअर हा फिक्स केलेला असतो. कुठला तर एक गिअर हा काय केलेला असतो, फिक्स केलेला असतो. मग टॉर्क इन इपिसायक्लिक गिअर ट्रेन मध्ये हे 3 गिअर लय महत्वाचे असतात. कुठले कुठले? इनपुटचा गिअर, आउटपुटचा गिअर आणि फिक्स केलेला गिअर. हे खूप इम्पॉर्टंट असतात. बाकीचे गिअर काय इम्पॉर्टंट नाही, त्याच्या मागचं मी एक कारण सांगतो. जरा फक्त एक विचार करून सांगा मला. समजा सी आणि टी यांचा वेलॉसिटी रेशो सेम आहे. याचा अर्थ सी ची स्पीड 100 आहे, डी ची स्पीड 50 आहे. यांची वेलॉसिटी चेंज व्हायला का रे? यांची वेलॉसिटी चेंज होत नाही, म्हणजे तिथे ऍक्सलरेशन नाही. जर ऍक्सलरेशन नसेल तर मग त्या गिअरवरती टॉर्क असत नाही. कारण की टॉर्कचा एक फॉर्म्युला आहे. टॉर्कचा फॉर्म्युला काय? आय इंटू अल्फा. हा टॉर्कचा फॉर्म्युला आहे. एफ इज इक्वल टू एम असते की नाही तसा, आय इंटू अल्फा म्हणजे ऍक्सलरेशन. म्हणजे काय की जे इंटरमिजिएट गिअर आहेत, जे कॉन्स्टंट स्पीडला फिरायल्यात, त्यांच्यावरती असलेलं ऍक्सलरेशन हे 0 असते. कारण की त्या गिअर हा कॉन्स्टंट स्पीडला फिरतोय, त्याची स्पीड बदलत नाही. स्पीड बदलली तर ऍक्सलरेशन, स्पीड नाही बदलली तर ऍक्सलरेशन किती येणार? 0. ठीक आहे. त्यामुळे इंटरमिजिएट गिअरवरती ऍक्सलरेशन हे 0 असते. आता इनपुट आणि आउटपुट वरती का टॉर्क असतो त्याच्या मागचं कारण सांगतो. इनपुट आणि आउटपुट शाफ्ट वरती का टॉर्क असतो ते सांगतो. इनपुट शाफ्ट मोटरला कनेक्ट केलं असते, मोटरकडनं स्पीड येते, म्हणजे मोटरनं टॉर्क ट्रान्समिट करायला पाहिजे, म्हणजे बाहेर कनेक्टेड आहे तो, म्हणून त्याच्यावर टॉर्क आहे. आउटपुट कुणाला तर मोशन ट्रान्समिट करणार बाहेर, म्हणजे तो पण बाहेर कनेक्ट आहे, म्हणजे त्याला पॉवर किंवा मोशन ट्रान्समिट करायला लागणार, म्हणून त्याच्यावरती पण टॉर्क आहे. मी काय सांगायला इम्पॉर्टंट काय झालं बा मेघराज? मेघराज काय तर बोलायला तर काय कळणार. ठीक आहे, चलो मी पुढे जातो. बघा हा इनपुट शाफ्ट आहे, हा इनपुट शाफ्ट मोटरला कनेक्ट केलेला असतोय, त्यामुळे हा बाहेर कनेक्ट केला, याचा अर्थ याच्यावरती टॉर्क आहे. बी कोणाला तर मोशन ट्रान्समिट करायला, म्हणजे हा पण बाहेर कनेक्टेड आहे, म्हणजे याच्यावरती पण टॉर्क आहे. म्हणजे हा इनपुट झाला, हा आउटपुट झाला, म्हणजे इनपुट वरती टॉर्क असतो, आउटपुट वरती टॉर्क असतो. आता हा गिअर, जी गिअर ऍक्च्युअल मध्ये फिरायला पाहिजे, हा फिरतेला गिअर जर मला फिक्स करायचा असेल, तर काय करायला पाहिजे? हा क्लॉकवाईज फिरत असेल तर मला त्याच्यावरती अँटी क्लॉकवाईजला टॉर्क लावायला पाहिजे. म्हणजे मला एक्सटर्नली टॉर्क लावायला लागतो, तर तो कोणता पण गिअर मला फिक्स करता येतो. ठीक आहे. त्यामुळे इपिसायक्लिक गिअर ट्रेन मध्ये आपण असं कन्सिडर करतो, ड्रायव्हर, ड्रिव्हन आणि फिक्स गिअर यांच्याकडे फक्त टॉर्क असतो. बाकीचे जे इंटरमिजिएट गिअर आहेत त्यांच्यावरती टॉर्क असत नाही, कारण की त्या ऍक्सलरेशनची किंमत किती असते? 0. ते कॉन्स्टंट स्पीडला फिरतात. म्हणून आपण कन्सिडर करतो की इनपुट वरती टॉर्क आहे, आउटपुट वरती टॉर्क आहे आणि गिअर एखादा फिक्स करण्यासाठी मला टॉर्क लागणार. म्हणजे इथे टॉर्क फक्त 3 गिअरकडे आहे. कुठला? इनपुट गिअर, आउटपुट गिअर आणि फिक्स केलेला गिअर. ठीक आहे. त्या तिघांच्याकडेच टॉर्क असतो. ठीक आहे. मग मी आता आजच्या डेरिव्हेशन वरती येतो. बघा आज मी हेडिंग काय दिले? टॉर्क इन इपिसायक्लिक गिअर ट्रेन. मग मी आता काय करतो, इथं 3 गिअर पाहिजेत. कुठले पाहिजेत मला? आता 3 ज्याच्यावरती टॉर्क आहेत असे 3 गिअर पाहिजेत. कुठले आहेत? एक इनपुटचा गिअर, एक आउटपुटचा गिअर आणि एक फिक्स केलेला गिअर. इनपुट गिअर, आउटपुट गिअर आणि फिक्स केलेला गिअर. ठीक आहे. मी आता हे 3 गिअर मला इथे काय करणार आहे? ड्रॉ करणार आहे. परत एकदा सांगतो, मी जे डेरिव्हेशन करावले ते पेपरला 4 किंवा 6 मार्कांना विचारतील. ठीक आहे. एकदम सोपं आहे आणि हे प्रत्येक प्रॉब्लेमला लागणार.
आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये एक ऍडिशनल आन्सर विचारलेलं असते आणि ते ऍडिशनल आन्सर म्हणजे हे त्या टॉर्क इन इपिसाइक्लिक गिअर ट्रेनवरती असते. ठीक आहे, आता याची फिगर ड्रॉ करतो बघा. 3 गिअर पाहिजे, पण मला 3 गिअर दाखवणार नाही, मी थोडीशी सिंपल फिगर काढणार आहे. आता असं कन्सिडर करा, हा इनपुट आहे, हा आउटपुट आहे. हे गिअर्स आहेत असं इमॅजिन करा, 1 2 3. हा इनपुट, हा आउटपुट आणि हा फिक्स केलेला गिअर. ठीक आहे, हा फिक्स मेंबर आहे असं कन्सिडर केलं. म्हणून मी तुम्हाला मागे जाऊन मी एक्सप्लेन करून काय आलो की आपल्याला 3 गिअर इम्पॉर्टंट आहेत ज्याच्यावरती टॉर्क आहे, इनपुट, आउटपुट आणि फिक्स. आता याच्यामधला जो इनपुट असेल, इनपुट त्याला काहीतरी टॉर्क असणार, तो इनपुटचा टॉर्क म्हणतो मी T1 आणि त्याची काहीतरी स्पीड असणार, त्याला मी म्हणणार ω1. इनपुटची काहीतरी टॉर्क आहे T1, त्याच्यावरती 10 न्यूटन मीटर 20 न्यूटन मीटर काहीतरी टॉर्क आहे आणि त्याची स्पीड काहीतरी 50 RPM 60 RPM आहे, त्याच्यावरनं मी ω1 काढला. आता हा फिक्स मेंबर आहे, म्हणजे त्याच्यावरती फक्त टॉर्कच असणार. फिक्स असल्यामुळे त्याची स्पीड किती असणार, 0. मग मी लिहितो ω3 इज इक्वल टू 0, म्हणजे याच्यावरती फक्त टॉर्क असणार आणि त्याची स्पीड किती असणार, 0 असणार. आता आउटपुट जो आहे, आउटपुट त्याच्यावरचा टॉर्क मी म्हणलं T2 आणि त्याची काहीतरी स्पीड असेल, ती म्हणली मी ω2. बघा, म्हणजे 3 मेंबर आहेत. हे सिम्प्लिफिकेशन म्हणून मी असं रिप्रेझेंटेशन केले. ऍक्च्युअल गिअर ट्रेन ही तुम्हाला मी अगोदर जशी दाखवत होतो तशी असते, अशी असते. त्यातले फक्त 3 मेंबर घेतलेत, इनपुट, आउटपुट आणि फिक्स, कारण की त्या तिघांच्या वरतीच टॉर्क असतो म्हणून. इनपुट, आउटपुट आणि फिक्स. बघा, इनपुटचा टॉर्क T1, आउटपुटचा टॉर्क T2, फिक्स मेंबरचा टॉर्क T3. इनपुटची स्पीड ω1, आउटपुटची स्पीड ω2 आणि फिक्स मेंबर हा म्हणजे फिक्स आहे, त्याला स्पीड नसणार, त्यामुळे त्याचा ω0 आहे. ठीक आहे, तुम्हाला मी ही फिगर काय दाखवले, पेपरला टॉर्क इन इपिसाइक्लिक गिअर ट्रेन विचारलं तर तुम्हाला ही फिगर ड्रॉ करायची आहे, इनपुट, आउटपुट आणि फिक्स. आता मी याच्यावरून एक इक्वेशन बनवणार आहे. ठीक आहे, समजा ही गिअर ट्रेन इक्विलिब्रियमला आहे, जर इक्विलिब्रियमला असेल तर इक्विलिब्रियमला आपण काय कन्सिडर करतो तेव्हा, त्या सिस्टीमवरती असलेले फोर्सेस किती घेतोय, 0. पण इथं फोर्सेस नाही आहेत, इथं टॉर्क आहेत बघा, म्हणजे इथल्या सगळ्या टॉर्कची समेशन किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. म्हणून मी लिहितो समेशन ऑफ टॉर्क इज इक्वल टू 0 यायला पाहिजे. ओके, सांगा मग आता टॉर्क काय येणार, टॉर्क ऑन ड्रायव्हर म्हणजे इनपुट प्लस टॉर्क ऑन आउटपुट म्हणजे आउटपुटचा टॉर्क प्लस फिक्स केलेल्या गिअरचा टॉर्क. कारण की इंटरमिजिएट गिअर सगळे कॉन्स्टंट स्पीडला फिरायला लागले, याचा अर्थ त्यांच्यावरती असलेल्या टॉर्कची किंमत आपण किती घेतोय, 0, पण त्याला ऍक्सिलरेशन नाही म्हणून. ओके, सो T1 प्लस T2 प्लस T3 इज इक्वल टू काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. ठीक आहे, आता हे माझं झालं इक्वेशन नंबर 1. हे मला प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करताना लागणार, म्हणून मी हे थोडंसं इन जनरल याच्यामध्ये लिहितो. तो 0 इज इक्वल टू काय आला बघा, टॉर्क ऑन ड्रायव्हर प्लस T2 म्हणजे काय, टॉर्क ऑन ड्रिव्हन प्लस T3 म्हणजे काय, टॉर्क ऑन फिक्स गिअर. तो ड्रायव्हरचा टॉर्क प्लस ड्रिव्हनचा टॉर्क प्लस फिक्स गिअरचा टॉर्क इज इक्वल टू किती येणार, 0 येणार. ठीक आहे, ही पहिली कंडिशन, ही कंडिशन कायम पाठ पाहिजे. ठीक आहे, आता ही एक कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन, समजा इनपुटला मी 10 किलोवॅट पॉवर दिली, इनपुट 10 किलोवॅट पॉवर दिली, तर आउटपुटला किती पॉवर ट्रान्समिट व्हायला पाहिजे, इनपुटला मी 10 किलोवॅट पॉवर दिली तर आउटपुटला किती पॉवर ट्रान्समिट व्हायला पाहिजे, 10 ट्रान्समिट व्हायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 10 दिली
तर ती आउटपुटला पण 10 किलोवॅट ट्रान्समिट व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, या गिअर ट्रेनमध्ये तुम्ही लॉसेस किती घेतले, इनपुटला 10 दिली, आउटपुटला 10 ट्रान्सफर झाली, म्हणजे इथले लॉसेस किती आहेत, 0. इथे लॉसेस किती आहेत, 0. आता एक फक्त माझा प्रश्न आहे, इनपुटचा टॉर्क समजा क्लॉकवाईज असेल तर आउटपुटचा टॉर्क हा त्याच्या आउटपुट येतो, अपोजिट येतो, म्हणजे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे हे एकमेकाला अपोजिट असतात. म्हणजे इथली पॉवर +10 असेल तर इथली पॉवर किती आहे, त्या -10. इथली -10 म्हणजे अपोजिटला येते, त्यामुळे दोघांची समेशन केली तर किती येते, 0. म्हणून मी याच्यावर असं म्हणू शकतोय की जर फ्रिक्शनल लॉसेस निग्लेक्ट केले, इफ फ्रिक्शनल लॉसेस आर निग्लेक्टेड, म्हणजे पॉवर सगळीच्या सगळी ट्रान्समिट झाली, देन कायनेटिक एनर्जी dissipated by gear train must be 0. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी म्हणजेच पॉवर. मी इनपुटला 10 पॉवर दिली, आउटपुटला 10च असणार, फक्त अपोजिटला, म्हणजे हा +10 असला की हा -10 यायला पाहिजे. याचा अर्थ पॉवर ऑन ड्रायव्हर प्लस पॉवर ऑन ड्रिव्हन ची ऍडिशन किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. ड्रायव्हर आणि ड्रिव्हनचे पॉवरचे ऍडिशन केलं तर 0 यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार टॉर्क घेताना मी पॉवर ड्रायव्हर घेतला, ड्रिव्हन घेतला आणि फिक्स मेंबर घेतला, बघा इथे 3 आहेत, आणि पॉवर घेताना 2च का घेतले, याच्या मागचं कारण असं, पॉवरचा फॉर्म्युला काय सांगा मला, पॉवरचा फॉर्म्युला टॉर्क इंटू ओमेगा, कालच वापरला आपण एमडीला, टॉर्क इंटू ओमेगा म्हणजे 2πnt/60 असतो, टॉर्क इंटू ओमेगा. सांगा फिक्स मेंबरचा ओमेगा किती आहे, 0. ओमेगा किती आहे, 0 आहे, नाही ना, गिअर फिक्स आहे तो, म्हणजे ओमेगा 0 आहे. याचा अर्थ फिक्स गिअरवरती पॉवरच नाही, टॉर्क इंटू ओमेगा करा, इंटू 0 झालं म्हणजे पॉवरच नाही. तरी पण मी इथे लिहितो पॉवर ऑन फिक्स गिअर. आता त्याच्या खाली लिहितो फिक्स गिअरची पॉवर किती आहे, 0 आहे. ओके, सो पॉवर ऑन ड्रायव्हर प्लस पॉवर ऑन ड्रिव्हन, म्हणजे ड्रायव्हरची पॉवर प्लस ड्रिव्हनची पॉवर, ड्रायव्हरची पॉवर प्लस ड्रिव्हनची पॉवर इज इक्वल टू किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. ठीक आहे, आता मी पॉवरचा फॉर्म्युला लिहितो बघा. सांगा ड्रायव्हरवरची पॉवर काय येणार, टॉर्क इंटू ओमेगा, ड्रायव्हरची पॉवर काय येणार, टॉर्क इंटू ओमेगा, सो T1 इंटू ओमेगा 1, टॉर्क इंटू ओमेगा, त्याच्यावरती असलेला टॉर्क इंटू त्याची स्पीड, प्लस ड्रिव्हनची पॉवर इथे काढायची, काय ना, टॉर्क इंटू ओमेगा, T2 इंटू ओमेगा 2. फिक्सची पॉवर 0 आहे का, कारण की तिथली स्पीडच नाही आहे, स्पीड 0 आहे, इक्वल टू 0 आहे. सो टॉर्क ऑन ड्रायव्हर इंटू स्पीड ऑफ ड्रायव्हर प्लस टॉर्क ऑन ड्रिव्हन इंटू स्पीड ऑफ ड्रिव्हन इज इक्वल टू किती आलं, 0. आता जरा मॉडिफाय करतो, T1 इंटू ओमेगाचा फॉर्म्युला सांगा, 2πn/60. ओमेगा म्हणजे 2πn/60, ओमेगा 1 आहे म्हणून n1 आला, प्लस T2 इंटू ओमेगा 2 म्हणजे 2πn2/60 इज इक्वल टू 0. 2πn/60, तो ओमेगा 2 आहे म्हणून इथे n2 आला. आता या दोघांच्या मध्ये कॉमन काय बघा, 2π/60 हे कॉमन आहे, ते बाहेर घेतो. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा, T1 इंटू n1 प्लस T2 इंटू n2 इज इक्वल टू 0. आता हे 2π/60 तिकडे न्या, हे 60 जाऊन मल्टिप्लाय होईल, 2π डिवाइड होईल, म्हणजे T1 n1 प्लस T2 n2 इज इक्वल टू काय आला, 0. T1 n1 प्लस T2 n2 इज इक्वल टू काय आला, 0. आता हे मला काय मिळालं बघा ना, दुसरं इक्वेशन. आता प्रॉब्लेम मध्ये, कुठल्या पण प्रॉब्लेम मध्ये, म्हणजे आतापर्यंत आपण जे सोडवले त्यातल्या कुठल्या पण प्रॉब्लेम मध्ये काय करतात, ए चा टॉर्क देतात आणि आउटपुटचा टॉर्क सांग किती आहे, डी चा टॉर्क देतील, आउटपुटचा टॉर्क किती आहे ते सांग असं विचारणार, किंवा
या प्रॉब्लेम मध्ये ड्रायव्हरचा टॉर्क देतील, ड्रिव्हनचा किती आहे ते सांग. ड्रायव्हरची पॉवर देतील, ड्रिव्हन कडे किती पॉवर आहे ते सांग. किंवा गिअर फिक्स करण्यासाठी किती टॉर्क लागते सांग. असं ऍडिशनल आन्सर विचारतील. म्हणजे हे आन्सर शोधायला सांगणारच, याच्याबरोबर एक ऍडिशनल टॉर्क किंवा पॉवरचा आन्सर विचारणार. ठीक आहे. मग त्यासाठी ते टॉर्क किंवा पॉवरचं आन्सर विचारलं तर हे दोन फॉर्म्युले तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहेत. ते फॉर्म्युले सांगतो, त्यानंतर परत एकदा एक्सप्लेन करतो. ठीक आहे. फॉर्म्युले बघा काय बघा, टॉर्क ऑन ड्रायव्हर प्लस टॉर्क ऑन ड्रिव्हन प्लस फिक्स केलेल्या गिअरचा टॉर्क इज इक्वल टू 0. का? जर इक्विलिब्रियमला असेल तर सगळ्यांचे समेशन 0 यायला पाहिजे. आता मी फक्त 3च गिअर घेतले, याच्यामध्ये प्लॅनेटरी गिअर वगैरे कुठलाही आलेला नाही. त्याच्या मागचं कारण काय? कारण की इंटरमिजिएट गिअर जे आहेत त्याच्यावरती स्पीड बदलत नाही. मग स्पीड बदलत नाही म्हणजे त्याच्यावरचं ऍक्सलरेशन 0 आहे. ऍक्सलरेशन 0 असतं की त्याच्यावरचा टॉर्क 0 आहे. म्हणजे ते फक्त मोशन ट्रान्समिटचं काम करतात. मोशन ट्रान्समिटचं ते बाहेर कुठेही कनेक्ट नाही आहेत. त्यामुळे त्यावरची टॉर्क आपण किती कन्सिडर करतोय? 0. म्हणून टॉर्क नाव राहिला ड्रायव्हर, ड्रिव्हन आणि फिक्स केलेल्या गिअरवर. म्हणून हे लक्षात ठेवायचं. ड्रायव्हरचा टॉर्क प्लस ड्रिव्हनचा टॉर्क प्लस फिक्स गिअरचा टॉर्क इज इक्वल टू 0. एवढं लक्षात ठेवायचं. एक इक्वेशन. ठीक आहे. त्यानंतर दुसरं, याला म्हणायचं इक्वेशन ऑफ पॉवर. याला म्हणायचं इक्वेशन ऑफ पॉवर. आता इक्वेशन ऑफ पॉवर काय लिहिले बघा मी, ड्रायव्हरची पॉवर प्लस ड्रिव्हनची पॉवर प्लस फिक्स केलेल्या गिअरची पॉवर इज इक्वल टू 0. ड्रायव्हरची पॉवर प्लस ड्रिव्हनची पॉवर प्लस फिक्स केलेल्या गिअरची पॉवर इज इक्वल टू 0. ड्रायव्हरची पॉवर ड्रिव्हनची पॉवर कशी ठेवली? फिक्स गिअरची पॉवर इथनं सांगितली मी, याची स्पीड 0 आहे. तर पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. तर टॉर्क इंटू ओमेगा केला की हे 0 येणार. ठीक आहे. त्यामुळे फिक्स गिअरची पॉवर 0 लिहिली. ठीक आहे. मग ड्रायव्हरची पॉवर कशी काढली? टॉर्क इंटू ओमेगा. ड्रिव्हनची टॉर्क इंटू ओमेगा. ड्रायव्हर 1 ड्रिव्हन 2. ओमेगाची किंमत दिली 2πn/60. 2πn/60. 2π/60 कॉमन काढला म्हणजे राहिला T1N1 T2N इज इक्वल टू 0. 2π/60 तिकडे न्या, तर T1N1 प्लस T2N2 इज इक्वल टू 0. हे लक्षात ठेवायचं नाही, लक्षात हे ठेवायचं. ड्रायव्हरची पॉवर प्लस ड्रिव्हनची पॉवर इज इक्वल टू 0. हे लक्षात ठेवायचं. ड्रायव्हरची पॉवर प्लस ड्रिव्हनची पॉवर इज इक्वल टू 0. मग आता तुम्हाला कुठल्या पण प्रॉब्लेम मध्ये टॉर्क विचारला किंवा पॉवर विचारला इपिसायक्लिक गिअर ट्रेनच्या, तर दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. कुठले कुठले? टॉर्कचा फॉर्म्युला. टॉर्कचा लक्षात ठेवायचा म्हणजे ड्रायव्हरचा टॉर्क प्लस ड्रिव्हनचा टॉर्क प्लस फिक्स गिअरचा टॉर्क इज इक्वल टू 0. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आणि दुसरा पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ड्रायव्हरची पॉवर प्लस ड्रिव्हनची पॉवर इज इक्वल टू किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. ठीक आहे. आणि हे इथनं पुढे आता काय करायचं बघा, आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये यूज करायला लागणार आहे. इथनं पुढे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ही गोष्ट यूज करायला लागणार आहे. ठीक आहे. सर ते काय लिहिलंय हो? काय रे? द कायनेटिक एनर्जी डिसिपेटेड बाय गिअर फ्रॉम काय लिहिलंय ते? द कायनेटिक एनर्जी डिसिपेटेड बाय गिअर ट्रेन. गिअर ट्रेन ट्रेनच्या पुढे काय लिहिलंय? मस्ट बी 0. मस्ट बी 0 असं दिलेलं आहे. ओके.